मित्रो, यापूर्वी आपण इन्फन्सी किंवा ज्याला शैशवावस्था म्हणतो आपण, त्या शैशवावस्थेमध्ये मुलाचा शारीरिक, बौद्धिक, कारक विकास कसा होतो ह्याची आपण चर्चा केलेली होती. आजच्या व्याख्यानामध्ये आपण पूर्व बाल्यावस्था जी आहे त्यामध्ये शारीरिक, कारक, भावनिक विकास कसा होतो त्याचा आपण विचार करणार आहोत. पहिला आपण विचार करूया की शारीरिक विकासाचा. आता हा जो टप्पा आहे तो 3 ते 6 वर्ष हा टप्पा आपण मानतो. आता काही पुस्तकामधून तुम्हाला असं आढळेल की 3 ते 5.5, कोणी म्हणतं 3 ते 5 किंवा 3 ते 6 हा जो भाग असतो लक्षात घ्या. हा आता ॲक्युरेट असं आपल्याला सांगता येत नसतं की हाच अगदी आहे, हा बरोबर 5 पॉईंट, जसं आपण फिजिक्समध्ये किंवा ह्याचं जसं मापन करतो असं इथं नसतं. अगदी तंतोतंत या ठिकाणी अशा प्रकारचे टप्पे पाडलेले नाहीत ते. त्यामुळं आपल्याला पुस्तकात थोडंसं प्रत्येक पुस्तकामध्ये थोडाफार तुम्हाला फरक आढळेल, पण साधारणपणे हा 3 ते 6 वर्षाचा जो कालावधी आहे ह्याला आपण पूर्व बाल्यावस्था असं आपण संबोधतो. आता याच्यामध्ये शारीरिक विकास जो होत असतो त्याचा जो वाढीचा जो वेग असतो, ते विकासाच्या वाढीचा जो वेग असतो तो पूर्वीच्या विकासाच्या तुलनेने कमी असतो. म्हणजे वाढ होत असते किंवा विकास होतच असतो, परंतु विकासाचा वेग मात्र पूर्वी जेवढा होता तेवढा आता राहत नाही, कमी असतो. उंचीच्या वाढीचा वेग वजनाच्या वाढीपेक्षा जास्त असतो. म्हणजे उंची वाढलेली आपल्याला दिसते, त्या प्रमाणात वजन वाढत नाही. म्हणजे जसं उंची जितक्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात वजन जे वाढायला पाहिजे तसं वजन वाढत नाही. तिसऱ्या वर्षी उंची 90 सेंटीमीटर तर वजन 16 किलोग्रॅम असतं. आणि 6व्या वर्षी उंची साधारणपणे 107 ते 115 सेंटीमीटर तर वजन 20 ते 22 किलोग्रॅम असणं अपेक्षित असतं. आता हे सुद्धा ह्या जे की आपण नॉर्म्स केलेले असतात हे 90 सेंटीमीटर असेल, 16 किलोग्रॅम असेल म्हणा किंवा 107 115 म्हणले 20, तर हे सर्वसामान्य मुलाची सरासरी काढून आपण बोललेलं असतं, हे नॉर्म्स असतात. याचा अर्थ असं प्रत्येक मुलाचं असंच असायला पाहिजे असं नाही, पण सर्वसामान्यपणे या ठिकाणी कुठंतरी थोडंसं 1-2 सेंटीमीटर कमी जर असेल तर काही फार मोठा फरक पडत नाही. पण अगदीच जर फरक असेल, ह्या नॉर्मपेक्षा एकदम कोणाचं जर वजन कमी असेल, एकदम उंची कमी असेल किंवा एकदम जास्त असेल, तर मात्र थोडासा आपल्याला चिंतेचा विषय असतो किंवा थोडंसं मग काही एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक असतं. कारण बऱ्याच वेळा ह्या गोष्टी थोड्याशा अनुवंशावर देखील थोड्याफार अवलंबून असतात. म्हणजे याचा जो अनुवंशिक जे कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये ह्या सुद्धा गोष्टी काही येत असतात. नंतर शरीराचा बांधा प्रमाणबद्ध नसतो. धडाचा भाग उंचीच्या दृष्टीने, जाडीच्या दृष्टीने वाढत असतो. म्हणजे धड वाढतं आणि या ठिकाणी उंचीच्या दृष्टीने वाढला, जाडीच्या दृष्टीने वाढला आहे या ठिकाणी पहा. म्हणजे प्रमाणबद्ध नाही. म्हणजे आता पहा, मी जसं मला असं म्हणलं होतं की इव्हन शैशवावस्थेमध्ये सुद्धा की त्या मुलाचं डोकं खूप मोठं असतं आणि ते डोकं जे मोठं असतं त्या मनात शरीर लहान असतं. आता इथं काय झालं की धडाचा भाग आहे ते उंचीच्या दृष्टीने, जाडीच्या दृष्टीने वाढलं, म्हणजे धड वाढलेला आहे. त्या तुलनेनं हात पाय जे आहेत, त्या तुलनेनं हात पाय जे आहेत की ते तितके त्या प्रपोर्शनमध्ये वाढत नाही असं नाही, पण त्या प्रपोर्शनमध्ये वाढत नाही. त्यामुळं जी आपल्याला एक प्रमाणबद्धता शरीराची अपेक्षित असते तशी ती आपल्याला दिसत नाही. आता हाताच्या लांबीच्या वेगापेक्षा पायाच्या लांबीचा वेग किंचित कमी असतो. म्हणजे हात जितके, आता आपल्याला वाटतं, आपल्याला हे लक्षात येत नाही पहा की हाताची लांबी जितक्या प्रमाणात वाढते, खरं म्हणजे सगळे एकाच प्रमाणात वाढायला पाहिजे, तसं होत नाही. आपल्याला असं दिसतं की हाताची लांबी वाढते त्या तुलनेनं पायाची. तसंच लहान हाडांचा विकास या ठिकाणी काय होतं पहा की अगोदर मोठ्या हाडांचा विकास होतो आणि नंतर लहान हाडांचा विकास होतो. यामध्ये सुद्धा कसं आहे पहा की मुलांच्यामध्ये की मोठी जे स्नायू असतात ते जास्त बळकट असतात. मुलींच्या तुलनेनं हे मोठे स्नायू जास्त बळकट असतात. परंतु चापल्याच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे चपळतेच्या दृष्टीने जर विचार केला तर मुली ह्या मुलांच्यापेक्षा सरस असतात किंवा मुलींचे जे स्नायू जे असतात ते जास्त चपळ असतात. तर पूर्व बाल्यावस्थेच्या सुरुवातीलाच दुधाच्या दातांपैकी शेवटचे 4 दात येतात, तर अखेरच्या 6 महिन्यात दुधाचे दात पडून कायमचे दात येतात. म्हणजे साधारण 6व्या वर्षी मुलाला सगळे दात येणं अपेक्षित असतं. आता हा जो शारीरिक विकास, आपण प्रश्न असेल की सर आपला संबंध कुठं आला याच्याशी, कारण आपण याच्यात काय फारसा बदल करू शकत नाही. हे आपल्या ह्यातल्या गोष्ट नाही आहे, कारण ही सगळी हेरिडिटरी गोष्ट त्या व्यक्तीची आहे. पण आपल्याकडचं जे मूल आहे ते कसं आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं, म्हणून आपण याचा विचार करत असतो. याची जी संबंधित असलेला विकास जो असतो म्हणजे कारक विकास. म्हणजे पहा, मागच्या तासामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कारक विकास म्हणजे काय, नुसते अवयव असून चालत नाही. नुसते हात पाय आहेत, मला डोकं आहे, धड आहे, सगळे आहेत,
परंतु त्याच्या ज्या हालचाली ज्या असतात, हालचाली करण्यासाठी जी एक प्रकारची ऊर्जा लागते आणि त्यांचं जे कॉर्डिनेशन लागतं, तर त्याला आपण म्हणतो कारक विकास. आता या ठिकाणी काय होतं पहा, म्हणजे कसं पहा, म्हणजे तुम्ही उदाहरण म्हणून सांगेन की एखादं मूल आहे. ते मूल काय असतं पहा, काही मुलं अशी असतात की ती त्याला पण नुसते सारखे बसूनच राहतात, की त्यांच्या हालचाली खूप मंद असतात हातापायाच्या, कुठल्याही गोष्टीच्या. त्याला चाल म्हणलं तर चाल हळूच चालतो. त्या वयातल्या मुलांनी जेवढं झटकन जायला पाहिजे, हालचाल व्हायला पाहिजे, होत नाही. तर ह्याचं कारण असं असतं की मेंदूपासून, म्हणजे लक्षात घ्या, केवळ स्नायूंचा संबंध नसतो इथं. स्नायूंच्या हालचालीसाठी मेंदू जो असतो, ते मेंदूपासून निघणारे जे मज्जातंतू असतात, त्याला ऑर्डर देणारे आज्ञावाहक मज्जातंतू आपण म्हणतो, त्याच्याशी याचा संबंध किती आहे आणि ते कसं तू काम करतं, त्यांचं कॉर्डिनेशन किती आहे, त्याच्यावर हा सगळा कारक विकास अवलंबून असतो. आणि या वयोगटातली मुले मग हे अत्यंत क्रियाशील असतात, म्हणजे खूप धडपडी मुलं असतात. खोड्या करणं, ज्याला का उड्या मारणं वगैरे हा प्रकार मुलामध्ये होत असतो. 3 वर्षाचे मूल एका पायावर उभे राहू शकते. आता या ठिकाणी पहा, म्हणजे हा तुम्ही आपण आपल्याला असं वाटेल कदाचित मग तर हा तर शारीरिक विकास झाला. नाही, पायाचं वाढ होणं वेगळं आणि या ठिकाणी एका पायावर उभा राहता येणं हा संबंध कशाशी आहे, की बॅलन्स साधण्याशी आहे. बॅलन्स साधण्यासाठी काय व्हायला पाहिजे, की स्नायूंचे जे कॉर्डिनेशन ते व्हायला पाहिजे आणि त्याचा संबंध येतो मेंदूशी. आणि म्हणून हे असं म्हणलेलं पाहिजे, 3 वर्षाचं मूल एका पायावर उभे राहू शकतं, 3 चाकी सायकल देखील चालवू शकतं. 3.5 वर्षाचं मूल स्वतःच्या हातानं खाऊ शकतं, स्वतःचे मोजे घालू शकतं. आणि म्हणून मग आपण काय करतो बा, बालवाडीला मूल आपण कधी पाठवतो, की 3.5 वर्षाला. कारण आता ह्या मुलाला ह्या काही गोष्टी आपल्याला करता येत असतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा खालच्या वर्गात पाठवण्यात काही स्वारस्य नसतं, कारण त्या मुलाला काहीच करता येणार नाही स्वतःच्या गोष्टी. ते कोण करणार? आणि म्हणून 3.5 वर्षाचं मूल झालं की बालवाडीला घेतं किंवा अंगणवाडीला गेलं ते मूल, तर त्या ठिकाणी ते मूल आता स्वतः खाऊ शकतं, स्वतःची मोजे घालतं किंवा स्वतः शर्टची बटणं लावतं वगैरे वगैरे. तर 5 वर्षीय मुलाला आरामात सहजपणे जना चढणे उतरणे या क्रिया करता येतात. एका पायाने लंगडी खेळू शकतं, हात वर करून चेंडू फेकता येतो. आता पहा या ठिकाणी काय झाले, आपण समजा मुलाला बालवाडीला घातलं, तर पहिल्यांदा कदाचित 3.5 वर्षाचं मूल झालं असेल, तर त्याचं जे काही त्याला जे हे करायचं असेल, ते शक्यतो त्याला जास्त चढाव उतरावा लागणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था असली पाहिजे शाळेमध्ये किंवा त्या वर्गामध्ये. आणि मग मात्र वरच्या वर्गामध्ये ते मूल गेले की मग हळूहळू त्याला जेणे चढायला लागतं वगैरे, तर तिथं ते शक्य होतं. म्हणजे ह्याला आता येतच नसतं असं नाही, लक्षात घ्या. 3.5-4 वर्षाचं मूल देखील येतं, पण त्याला थोडासा मग जास्त ताण पडतो. म्हणून खालच्या वर्गामध्ये म्हणजे अगदी 3.5 वर्षाचं मुलं असेल तर त्याला जेणे चढायचं लावणं हे काही जास्त रास्त होत नाही. मी म्हणूनच म्हणलं की 5 वर्षीय मुलाला अगदी आरामात हे सगळं करता येतं. जिना चढणं, उतरणे, क्रिया करता, एका पायाने लंगडी खेळू शकतं, हात वर करून चेंडू फेकता येतो. हे थोडक्यात छोटे छोटे खेळ जे असतात असे ते खेळता येतात आता. नंतर हातात ही जी मुलं असतात ते हातात पेन, कात्री, मोबाईल घेऊन काहीतरी करत राहतात. पण तो कृतीमध्ये सातत्य नसतं. मी आत्ता काय घेतलं की पेन घेतला, काहीतरी विरगुट्या केल्या त्या वहीवर, नंतर ते फेकून दिलं, काहीतरी भिंतीवरच काहीतरी लिहित बसतो, नंतर काहीतरी कात्री घेतली, काहीतरी कापत बसतो. म्हणजे आपल्या दृष्टीने ते खोड्या असतात, म्हणजे खोडकर मुलं असतात, लक्षात घ्या, सगळ्या खोड्या असतात. पण हे खोड्या नसतं, लक्षात घ्या. हा त्यांच्या कारक विकासाचं प्रदर्शन असतं, लक्षात घ्या. ही गोष्ट आवश्यक असते. उलट जर असं मूल करत नसेल तर कदाचित आपण असं म्हणू त्याचा कारक विकास कमी झालेला आहे. हे व्हायलाच पाहिजे, एवढ्या त्यांनी खोड्या केल्याच पाहिजेत, तरच ते मूल नॉर्मल आहे असं म्हणावं लागेल. पण जर मूल नुसतंच असं एका ठिकाणी बसून राहत असेल, या वयातलं मूल काय हालचाल करत नसेल, काही जास्त उठून हिंडत नसेल, तर याचा अर्थ असा की त्याचा कारक विकास कमी झालेला आहे. आता या ठिकाणी मग आपल्याला काय करायचं असतं पहा, की ह्याच्या जे हातात पेन, कात्री, मोबाईल देऊन काहीतरी काहीतरी आता म्हणलं आपण, तर आता ही जी त्याची ॲक्टिव्हिटी, म्हणजे त्याला काही कात्री पेन म्हणजे हुडकत नाही, आता मला पेन द्या, मला कात्री द्या, असं करत नसतं, काहीतरी पाहिजे त्याला. मग आपण ह्याचा उपयोग कशा करून घ्यायचा आहे पहा, की ह्याचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करता येईल का, त्याला दुसऱ्या काही खेळण्यात देता येईल का. मग त्याला तशी आपण म्हणून या ठिकाणी आपण काय करतो, बालवाडीमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये आपण मुलांना सतत सतत सगळे जे काय शिकणं म्हणतो आपण, ते काय असतं, ते खेळणं असतं. की त्यांच्या ज्या ह्या ॲक्टिव्हिटी, हा जो कारक विकासाचा जो भाग असतो त्याला संधी मिळण्यासाठी, म्हणून कारक विकासाला संधी मिळण्यासाठी, कारक विकास होण्यासाठी चांगला, त्याला खेळातूनच सगळं शिक्षण दिलं जातं. त्याला खेळातून शिक्षण दिलं की किंबहुना खेळणं म्हणजेच त्यांचं शिक्षण असतं. म्हणजे ते काही त्या ह्याच्यावरून उड्या मारणं असेल, त्या घसरगुंडीवरून खेळणं असेल, सिसॉ खेळणं असेल, त्या चेंडू खेळणं असेल, हा जो सगळा प्रकार असतो. म्हणून काय करतात, कारण मुलाला एकच एक नाही आवडत, कारण ती सारखं बदलत राहतं, त्याची ती आवड
बदलत राहते. आता याच काळामध्ये त्याचं भावनिक विकास काय होतो पहा. 2-3 वर्षापर्यंत मूल काय करत असतं माहिती आहे काय, की ते कुठल्याही गोष्टीला ते नकारात्मकता असते त्याची, की त्याला हे नको, नको असं करत असतं. दूध प्यायचं नको, अमुक नको असं करत असतं ते. ही त्याची नकारात्मक असते. आणि मग ते काय करतं मूल पुढं, की स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतं. नकारसुद्धा देतं किंवा आणखी काय करतं किंवा काही ॲक्टिव्हिटी करत असतं. ते कशासाठी करत असतं, तर लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठी ते करत असतं. आता याच कालखंडामध्ये राग, भीती, प्रेम, उत्सुकता आणि आनंद या भावना आता ते व्यक्त करतं. मग आता हे जे काही भावना जे व्यक्त करायचे ते वेगळ्या पद्धतीने ते व्यक्त करतं. म्हणजे या ठिकाणी राग असेल, राग आला असेल तर एखाद्या हातात वस्तू फेकून मारणं असेल म्हणा किंवा आणखी एखादी फाडणं, एखादी वस्तू फाडणं असेल, अशा पद्धतीनं किंवा ओरडणं असेल, अशा पद्धतीनं ते राग व्यक्त करतं. आनंदसुद्धा उड्या मारणं, आनंद व्यक्त करायचा म्हणजे कशाने तो करेल, तर आनंदाने किंवा उत्सुकता असेल तर पुस्तक समजा त्याला दिलं वगैरे की फडफडफड एकदम ते हे करतं, ते बघायला लागतं. कुठलीही गोष्ट ती घाईनं ते घाईने करायला लागतं. कारण त्याला असं वाटतं की कधी यातनं मी बघतो असं ते. अशी साधारणपणे त्यांची ती वृत्ती असते. 3.5 वर्षापर्यंत इतरांशी खेळायला शिकतं. 4-4.5 वर्षापर्यंत रागावणं, ओरडणं यावर संयम दाखवतं. आता हळूहळू काय होतं पहा, ह्या ज्या भावना असतात, राग असेल, भीती असेल, प्रेम असेल, उत्सुकता, आनंद ह्याचं मग अशी म्हणलं तुम्हाला, की ते काय करतं आहे, की कुठली वस्तू असली की त्याला असं पाहिजे असते, हात उघडून बघायचं असते. मग ते फाडणं वगैरे असं त्याला लक्ष देत नाही की यात काही नुकसान होते का, ते पाहत नसतं. पण आत्ता मात्र जसं वय वाढतं तसं मग 5-6 वर्षापर्यंत काय होतं, जसं येतं तर त्यावेळेला हळू तिथं संयम दाखवतो. नाही थांब जरा, शिक्षक सांगत असले किंवा पालक सांगत असले कोणी, थांब जरा, असं उघडू नको, असं घाई करू नकोस असं म्हणलं की ते थोडंसं ऐकतं. किंवा जे राग जे व्यक्त करायचं आहे तसं फेकणं बिकणं हळूहळू बंद होतं, की फार फार आरडाओरडा करेल पण फार फेकणार नाही इथपर्यंत त्याचं ते हे राहतं. तर लुटुपुटीचे खेळ खेळायला लागतं ते. म्हणजे त्याला असं ते खोटे खोटे डॉक्टर म्हणा काय असं घरात 2-4 मुलं जर असतील समजा किंवा त्याच्यामध्ये, तर खोट्या आपण डॉक्टर असेल किंवा मुली आपल्या भातुकलीच काही खेळ खेळणं वगैरे अशा प्रकारचे खेळ ते मुलं खेळत राहतात. आणि आता 5-6 वर्षाचं जर मूल झालं की आता ते पालकांची आज्ञा पाळायला लागतं. म्हणजे आता हे 5-6 वर्षाचं मुलं आता हे प्राथमिक शाळेमध्ये यायला लागण्याची शक्यता असते. आता हे जे आहे तर त्याचबरोबर काय होतं पहा, की ते नेतृत्व करायला आवडतं. म्हणजे नेतृत्व म्हणजे काय, तर दोघा-चौघांचा ग्रुप असेल, ग्रुप केला की ते मी करतो सगळ्याच्या पुढं मी जाणार अशी त्याची ती भावना असते, असं त्याला वाटत असतं. आणि मात्र या काळात त्याला भावनिक सुरक्षेची गरज असते. लक्षात घ्या की त्याला प्रेम असं एक आता तर काय असं म्हणलं की कायद्यानं सुद्धा त्याला हक्क आहे मुलाचा. त्याला प्रेम मिळणं, आईवडिलांचं पालकांचं प्रेम मिळणं हा हक्क आहे. केवळ पालकाचंच नव्हे तर आपण जे शाळेत घालतो असतो शाळेतसुद्धा. शाळेतले जे काही बालवाडीचं काय असेल किंवा 5 वर्षापर्यंत ते जात असेल ते शाळेमध्ये, तर तिथंसुद्धा त्याला प्रेम मिळणं म्हणजे कसं, की त्याला काही जरी झालं कारण त्याच्या ज्या काही सुखदुःखाच्या कल्पना असतात त्या सगळ्या त्याच्या शारीरिक गोष्टीचे बहुतेक वेळा निगडीत असतात. त्याला भूक लागली असेल म्हणा किंवा कोणतरी मारलं असेल, काही दुखत असेल, तर हे त्याला स्पष्ट सांगणार. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की मला ह्या बाईनं सांगितलं पाहिजे. मग बाई म्हणते, "अरे वा, थांब जरा, मी हात लावते त्याला काहीतरी मलम लावते वगैरे." तर अशा प्रकारची भावना म्हणजे त्याला त्या मलमापेक्षा सुद्धा त्यांनी असं म्हणणं हे आवश्यक असतं. त्याला हे जे काही प्रेम असतं की त्याला पालकाकडून, शिक्षकाकडून हे अपेक्षित असतं. आणि मग ही जी काही भावनिक सुरक्षितता असते, ही त्याला घरातूनही मिळाली पाहिजे, समाजातून मिळाली पाहिजे. विशेषतः शाळेत आपण आता ही मुलं तर बालवाडीत आता आपल्या दृष्टीने तर शाळेत येणार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तर हे मुलं शाळेतच येणार. कारण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण काय केलेलं आहे, 3 ते 18 वर्षापासून आपण त्याला RTE खाली शाळेत आणलेलं आहे. पूर्वी आपण काय करत होतो, तर 6 ते 14 वयोगटात होतो. आता तर आपण 3 ते 18 म्हणजे आता 3 वर्षापासूनच कुणी जबाबदारी घेतलेली आहे, शासनानं या मुलांची जबाबदारी घेतली गुणवत्तापूर्ण शिक्षणाची. म्हणजे आत्तापर्यंत बालवाडीला जात असेल किंवा आणखी कुठंतरी अंगणवाडीत जात असेल, मूल खाजगी क्लासला जात असेल, आता तसं राहणार नाही. ही सगळी जबाबदारी, कारण तिथं काय होतं, आता जे चालवते त्या बालवाड्या म्हणा, अंगणवाड्या म्हणा किंवा लोअर KG, अप्पर KG वगैरे सगळे प्रकार हे रँडमली चालवते. कुणी कसंही ज्याला पाहिजे तसं चालवतं. त्याला काही असं निश्चित अभ्यासक्रम नव्हता, निश्चित पाठ्यपद्धती नव्हती, ट्रेंड शिक्षक नव्हते, हे चालवतात. आता असं होणार नाही. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची जाणीव असणारी शिक्षक आता असतील, तशा प्रकारची सोयी असणारी शाळा असतील, त्या ठिकाणी त्या मुलाला खायला मिळेल, नुसतं दुपारचं जेवणच नव्हे तर सकाळचा नाश्ता देखील मिळेल. कारण याच वयामध्ये मुलांचा विकास पुढच्या वयाचा विचार केला तर झपाट्यानं होत असतो.
मी पुढं बोलेन की बौद्धिक विकास देखील ह्याच वयात जास्त होत असतो. आता भाषिक विकास म्हणजे हा बौद्धिक विकासाशी संबंधित जो भाग आहे. आता हा जो काही विकास आहे, तर वयाच्या 2-2.5 वर्षापर्यंत मूल उपयोगी वस्तू ओळखतं. शब्दसंग्रह 4.5 शब्दापर्यंत असतं. 3ऱ्या वर्षी मूल प्रश्नाची उत्तर देतं. म्हणजे त्याला काय प्रश्न विचार छोटी छोटी वाक्य करायला लागतं. टी व्हीवरच्या जाहिराती असतील, बडबड गीते त्याला पाठ करतं. शब्दसंग्रह 900 शब्दापर्यंत जातो. आणि याच्यामध्ये ते काय करतं माहिती आहे का, की एखाद्या मूर्त वस्तूकडं पाहून त्यासंबंधी विचार करण्याची क्षमता देखील त्याची विकसित झालेली असते. आता हे कसं करतं पहा, की लहान मुलांना समजा ह्या मुलांना म्हणलं की नाही, की मुलांनो गायीचं वर्णन करा. तर ते किंवा कुठल्या प्राण्याचं वर्णन, तर ते काय सांगतील माहिती आहे का, त्याला 4 पाय असतात, त्याला एक शेपटी असते, त्याला एक नाक असतं. म्हणजे ते शक्यतो ज्याला अंकामध्ये किंवा ह्याला असं म्हणतो आपण त्याला, की मापन त्याचं करून त्याच्याबद्दल ते बोलत असतं. त्याच्या थोडंसं वर गेलं की मग त्याला ते रंग सांगतात, की त्याचा रंग गाईचा रंग असा असतो किंवा आणखी काय असतं, शिंग असतात वगैरे वगैरे. म्हणजे हे जे त्याचा विकास होत असतो भाषेचा, तो कसा झाला पहा, की केवळ सुरुवातीला काय येईल की हे बडबड गीतं पाठवतात. पुढे 4थ्या वर्षी 15 म्हणजे शब्द माहीत झाले आहेत. आता 4-5 शब्द उच्चारता येत आहेत. पण हे सगळं होत असताना कसं होत जातं लक्षात घ्या. म्हणजे मी म्हणलं तुम्हाला, की हे मुलं कशी करतात, की सुरुवातीला फक्त वर्णन करायचं असेल एखाद्याचं, तर ते आकड्यात करतात. तर बाकीच्याला काही कळत नाही. आणि मग ते हळूहळू ते वाढत जातं. म्हणजे मग त्याचा रंग असेल, आकार असेल, खाण्याची पद्धत असेल. म्हणजे समजा आपण म्हटलं की गाय म्हणा, कुत्रा म्हणा, असं आपण प्राण्याचं सांगितलं असेल, तशी वर्णन करतात. आता नंतर पुढं काय करतील, आणखी जरा थोडंसं वर गेलं, अगदी 5व्या-6व्या वर्षापर्यंत, तर कदाचित मग त्याचा उपयोग आपल्याला गाय दूध देते वगैरे अशा पद्धतीचं ते आपल्याला सांगत जातील. 4थ्या वर्षापर्यंत शब्दसंग्रह जो असतो तो 1500 ते 1900पर्यंत असतो. त्याला वस्तूंना नावे देता येतात. एका दमात 4-5 शब्द उच्चारता येतात. नंतर 5व्या-6व्या वर्षापर्यंत भाषेवर प्रभुत्व दाखवतं. शब्दसंग्रह 2100 ते 2600. 5-6 शब्दांची वाक्य बनवतं आता मूल. लक्षात घ्या, आता हे मूल नवीन ह्याच्याप्रमाणे शाळेत आलेलं आहे. बालवाडीत नव्हे, आता हे शाळेत आलेलं आहे. वाक्याचा अर्थ समजतो. म्हणजे या ठिकाणी एवढी अपेक्षा असते. म्हणजे ही भाषिक क्षमता जी आहे, ही सगळी भाषिक क्षमता आपण जी म्हणतो, ही सगळी भाषिक क्षमता आहे, ही बौद्धिक क्षमतेशी संबंधित असल्यामुळे आपण बौद्धिक क्षमता याच सदराखाली भाषिक क्षमता असा विचार केलेला आहे. आता सामाजिक विकास. आता ह्या 3.5 वर्षानंतर मूल इतरांशी खेळायला शिकतं. मग कशी म्हणलं तुम्हाला, की अगोदरचं मूल काय करतं, ते दुसऱ्याला वस्तू देत नाही. आपल्या घरात कुणी काही आणली, खेळणी आणली असेल, आपल्या घरी पाहुणेचं मूल छोटं आलं, तर आपली खेळणी त्याला ते द्यायला तयार होत नाही. आणि त्याचा सामाजिक विकास झालेला नसतो. त्याला इतरांवर खेळायला आवडत नसतं. पण आता मात्र 3.5 वर्षानंतर मूल जे इतर मुलांशी खेळायला लागतं ते. ह्या वयातसुद्धा लुटपुटीचे खेळ त्याला आवडतात. काल्पनिक जगात ते वावरायला लागतं. काल्पनिक सवंगडाचा विचार करतं. नंतर 4-5 वर्ष दरम्यान पालकांशी वागताना काही स्वतःच्या मताचा आग्रह धरतं. आणि 4-5-6 वर्षादरम्यान समलिंगी मुलाशी खेळणं त्याला आवडतं. म्हणजे मुलं असतील मुलाबरोबर खेळतात, मुली-मुलींचे खेळ खेळतात आणि पालकांच्या ते आज्ञा पाहावं लागतं. म्हणजे आता हे सगळं होण्यात हे लक्षात घ्या. आता हे कसं होत असतं, समजा घरामध्ये फक्त आई-वडील 2च अशी कल्पना करू आपण, की आई-वडील आहेत आणि त्यांना हे एक मूल आहे किंवा 2 मुलं असतील, एक मूल शाळेत गेलं, हे छोटं मुलं अशी कल्पना करू आपण. तर असं असेल तर प्रॉब्लेम काय आहे बऱ्याच वेळेला, की त्या मुलाशी त्याचा सामाजिक विकास व्हायला अडथळा म्हणण्यापेक्षा तो कमी होतो. कारण त्याची कोणाशी संपर्कच येत नाही. मुलाशी संबंधच येत नाही काही. कारण आई संध्याकाळी येणार नोकरीवरून, वडील संध्याकाळी येणार, त्याला कुठे वेळ मिळणार. हा जो वेळ फार कमी मिळतो. दुसरी मुलं सोबती नसतात बोलायला किंवा त्याच्याशी खेळायला. त्यामुळे सामाजिक विकास झालेला नसतो. आणि म्हणून हा सामाजिक विकास जर व्हायचा असेल, तर त्याला बालवाडीमध्ये किंवा शाळेमध्ये घालणं आवश्यक असतं. तिथंच खऱ्या अर्थानं सामाजिक विकास होतो. इतर मुलाशी म्हणजे आपली वस्तू दुसऱ्याला द्यायची असते, दुसरी आपण घ्यायची असते. प्रत्येक वेळेला आपल्याचसारखं खरं होत नाही, दुसऱ्याला देखील ऐकायचं असतं. ह्या ज्या गोष्टी असतात, हे या शाळेच्या पहिला जो टप्पा असतो आपण म्हणून बालवाडी म्हणून किंवा पहिलीचा वर्ग म्हणून आपण, की ह्या टप्प्यामध्ये हे व्हायला लागतं आणि हे होणं अपेक्षित असतं. सामाजिक विकास करणं हे बालवाडीचे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असतं, लक्षात घ्या. आता या वयात काय काय व्हायला पाहिजे, वैकसिक कार्य हॅविंगस नावाचा एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि त्याने असं म्हणले की बा काय व्हायला पाहिजे या वयोगटामध्ये, मुलांकडनं काय अपेक्षित आहे. त्याला लिंग भिन्नता, लिंग विनयशिक म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की लहान मुलं असतं ते बऱ्याच वेळेला आपल्या लिंगाशी खेळतं.
तर आता त्याला ते कळायला पाहिजे की नाही, ही गोष्ट काही बरोबर नाही, सामाजिकदृष्ट्या ते बरोबर नाही. आणि त्याला लक्षात आलं की लिंग भिन्नता आहे. नंतर संबोध तयार करता आले पाहिजे. मग अशी म्हणलं तुम्हाला मी, गाय म्हणले की काय, कुत्रा म्हणजे काय, मग हे संबोध कसे तयार होतात पहा, की समजा पहिल्यांदा एक गाय दिसली तर आई काय करते, बाळ, मग ते उत्सुकता असते, क्युरिओसिटी असते. ते आईला विचारतं काय आहे, तर आई म्हणते हंबा आहे म्हणते, किंवा हम्मा म्हणते त्याला ते काहीतरी. तर हम्मा म्हणलं तर त्याला प्रश्न पडतो की मग त्याला, किंवा गाय म्हणते समजा, मग ते बघते की समजा 4 प्राणी, 4 पाय आहेत, असाचा रंग आहे, शिंग आहेत, त्याला त्यांनी गाय म्हणलेलं आहे. असं झालं की त्यांनी त्याला लक्षात आलं की त्याला ह्याला गाय म्हणतात, आई त्याला गाय म्हणते. आता काय होतं, मग दुसऱ्या दिवशी ती गाय येते की तशाच प्रकारे दुसरी गाय येते. ते बघते 4 शिंग आहेत, 2 शिंग आहेत, 4 पाय आहेत, शिपटे आहे, रंग पांढरा आहे, आणि ते त्याला गाय म्हणतं. 3-4 आता असं होत जातं की ती गाय जी पहिल्या दिवशी आई म्हणलेली, हम्मा म्हणलेली, दुसऱ्या दिवशी असते ती थोडीशी वेगळी असते. म्हणजे कदाचित थोडासा रंग वेगळा असतो. पण ते मूल मग लक्षात, आईला विचारते हे काय, आई म्हणते हम्माचं आहे. म्हणजे हम्मा म्हणजे काल जे त्यांनी पाहिले होते, त्यांनी काय पाहिलं होतं, तर पांढरी गाय पाहिली होती. पण आज काय झालं, तांबूस गाय पाहिली. म्हणजे आता काय केलं त्यांनी, आई ह्याला पण हम्मा म्हणते. म्हणजे आता महत्त्वाची गोष्ट काय झाली, 2 शिंग, शेपूट, 4 पाय वगैरे वगैरे, म्हणजे हम्मा असं झालं. काल त्याला असं वाटत होतं की फक्त पांढरा रंग असतो, पण आता नाही, पण पांढरा आणि तांबडा पण असू शकतो असं त्याला वाटतं. असं करत 2, 4, 5, आणि मग हळूहळू त्याच्यातून ते काही कॉमन काढतं आणि त्याच्यातून ते संबोध तयार करते व संबोध तयार करणं अपेक्षित असतं. तर हा जो काही प्रकार असतो तो या ठिकाणी ह्या काळामध्ये होणं आवश्यक असतं. याच वयोगटामध्ये श्लोक पाठ करणं, काही अंक पाठ करणं, ज्याला आपण पाढे पाठ करणं म्हणतो ना, तर असे पाढे पाठ करणं हे अपेक्षित आहे. वाचनाला तयार होणं, म्हणजे आता मी तुम्हाला तर शब्द त्याला चांगले येतात, आता हळूहळू त्याला आपण लिहायला वाचायला शिकवतो आहे, तर त्याला वाचायला यायला पाहिजे. नंतर संबोध तयार करणं, वस्तूचे वर्णन करण्यासाठी भाषा शिकणं, म्हणजे मग अशी म्हणलं तुम्हाला की गाय, आता गायवर निबंध लिही, 4 ओळी लिहा मला, तर त्याला आता लिहिता आलं पाहिजे, त्यासाठी तो तयार व्हायला पाहिजे. म्हणजे हे लक्षात घ्या, हे त्याच्याकडून काम होणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला असं त्याला घडवायचं आहे. आपल्याला ॲज ए टीचर आपल्याला असं त्याला घडवायचं, म्हणजे पालक किंवा टीचर आपल्याला असं घडवायचं, त्याला हे कमीत कमी एवढी गोष्ट त्याला ह्या वयात यायलाच पाहिजे. नंतर चूक किंवा बरोबर किंवा चांगले किंवा वाईट एखादी गोष्ट आहे, ह्यातला भेद त्याला करता आला पाहिजे. म्हणजे जेव्हा सकाळी आपण म्हणलं की नाही नाही हे बरोबर नाही, आपण आई-वडील सांगतात ना, नाही असं करू नको. म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट, घरात कोणती गोष्ट करावी आणि कोणती करू नये, ही गोष्ट त्याला हे सांगता आलं, म्हणजे लक्षात यायला पाहिजे की अशा गोष्टी चांगल्या असतात, ह्या गोष्टी वाईट असतात. लैंगिक आवडीनिवडीवर व त्यासंबंधी बोलण्यावर नियंत्रण घालण्यास शिकणे. आता हा जो प्रकार असतो, तर ह्या गोष्टीवर आता तो मूल पहा की त्यांनी असं काही सामाजिक बंधन असतात, कारण प्रत्येक काही वेळेला तर थोडीसं ते कल्चरल जो भाग असतो त्याच्यावर देखील थोडंसं अवलंबून असतं. आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे थोडंसं या सगळ्या गोष्टी असतात, ते आपण थोडंसं उघडपणे सहसा काही ह्या गोष्टीवर, लैंगिक गोष्टीवर बोलत नसतो, लिंगाबद्दल बोलत नसतो. आणि मग ते मुलांनी तसंच शिकणं अपेक्षित असतं आपल्याला, आपल्या समाजात. कदाचित पाश्चात्य कंट्रीमध्ये कदाचित ही अपेक्षा थोडी वेगळी असेल, पण आपल्याकडे मात्र ही अपेक्षा असते की त्याच्यावर त्यांनी काही वाईट असं बोलू नये. तर ही साधारणपणे आपल्याला वैयक्तिक कार्य मुलाकडून करून घेणं अपेक्षित असतं ॲज ए पेरेंट किंवा ॲज ए टीचर. तर तुम्ही असं या ठिकाणी करा. आता प्रश्न असा आहे की सर ह्याच्यावर आपल्याला समजा परीक्षेत जर प्रश्न विचारला तर काय काय होऊ शकतं, तर कदाचित की मुलाकडून हे वैयक्तिक कार्य जे आहे ते एखादं कार्य दिलं जाईल आणि हे कुठल्या वयोगटामध्ये करून घेणं अपेक्षित आहे असं आपल्याला विचारलं जाईल, असं होईल. किंवा कदाचित काय होईल की तो वयोगट दिला जाईल आणि त्याच्यामध्ये कोणतं कार्य करणं अपेक्षित आहे असं सांगितलं जाईल. म्हणजे अशा पद्धती येईल. किंवा हे भाषिक विकास असेल म्हणा किंवा भावनिक विकास असेल म्हणा, ह्यातले जे काही ह्याची वैशिष्ट्ये थोडीशी लक्षात ठेवा. फार अगदी जरी नाही थोडीशी माहीत असली पाहिजेत आपल्याला, त्याचे काही ठळक काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला ॲज ए टीचर, कारण इथून आता आपल्याला आपण प्रायमरी जर टीचर होणार असो तर ह्या गोष्टी आता हा मुलं आता आपल्याकडे येणार आहे. कारण मी कशी म्हणतो तुम्हाला की कदाचित शैशवावस्था आपला संबंध फारसा येत नाही, परंतु पूर्व बाल्यावस्था संबंध आत्ता येतो, नवीन शैक्षणिक धोरणामुळं नक्की येईल. कारण 3 वर्षापासूनच आता प्राथमिक शाळा सुरू होते आहे. त्यामुळं आपल्याला थोडीशी गोष्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून आपण सगळं अभ्यास केलेला आहे. आता आपण या ठिकाणी हे सगळं आपण पाहिलं की आपण ह्याच्या पुढचं जे लेक्चर आपलं असेल ती उत्तर बाल्यावस्था, म्हणजे 6 ते 12 वर्षाचा जो काही गट असतो की जे तुमच्या प्राथमिक शाळेमध्ये आपण आता सध्याच्या प्राथमिक शाळेमध्ये जी मुलं असतात त्यांचा विकास कसा होतो
ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया.